माणसाचं खरं सौंदर्य चेहऱ्यात नसतं, ते त्याच्या स्वभावात, संस्कारात आणि माणुसकीत असतं. एका सुंदर गावात लक्ष्मीबाई आपल्या 2 मुलांसोबत राहत होत्या. मोठा मुलगा राहुल आणि त्याची पत्नी नेहा, तर धाकटा मुलगा अजय आणि त्याची पत्नी गौरी. दोन्ही सुना एकाच घरात राहत होत्या, पण त्यांच्या स्वभावात आणि जीवनशैलीत खूप फरक होता. नेहा शहरात वाढलेली, उच्च शिक्षित, आधुनिक विचारांची आणि नेहमी स्वतःच्या राहणीमानाकडे लक्ष देणारी होती. तिला महागडे कपडे, दागिने आणि बाहेरचं जीवन आवडायचं. लक्ष्मीबाईंनाही तिचं शहरातलं व्यक्तिमत्व खूप आवडायचं. त्या प्रत्येक ठिकाणी तिचं कौतुक करायच्या. माझी मोठी सून शहरातील आहे, किती स्मार्ट आणि देखणी दिसते. दुसरीकडे गौरी एका साध्या खेड्यात वाढलेली होती. ती फारशी शिकलेली नव्हती, पण तिच्यावर चांगले संस्कार झाले होते. तिला घरातील प्रत्येक व्यक्तीची काळजी घ्यायला आवडायचं. ती रोज पहाटे उठून अंगण झाडायची, देवाची पूजा करायची, स्वयंपाक करायची, सासू सासऱ्यांची सेवा करायची आणि संपूर्ण घर प्रेमाने सांभाळायची. तिच्या चेहऱ्यावर नेहमी हसू असायचं. पण इतकं सगळं करूनही तिला कधी कौतुकाचे 2 शब्द मिळाले नाहीत. लक्ष्मीबाईंच्या नजरेत शहरातील सून नेहाच सर्वश्रेष्ठ होती. गौरी कितीही मेहनत करत असली तरी त्या तिच्या कामाकडे दुर्लक्ष करायच्या. कधी पाहुणे आले की त्या नेहाची ओळख मोठ्या अभिमानाने करून द्यायच्या. पण गौरीबद्दल बोलताना त्या सहज म्हणायच्या, ही ही तर घरकाम करते, घर सांभाळते. कधी कधी तर त्या रागाच्या भरात म्हणायच्या, तू या घरात सून म्हणून नाही, घरकाम करण्यासाठीच आली आहेस. हे शब्द ऐकून गौरीच्या डोळ्यात पाणी यायचं. तिचं मन दुखायचं, पण तिने कधीही उलट उत्तर दिलं नाही. ती फक्त शांतपणे आपलं काम करत राहायची, कारण तिचा विश्वास होता, एक दिवस माझी माणुसकीच माझी खरी ओळख बनेल. अजयलाही अनेकदा आईचं वागणं खटकायचं, पण घरात वाद नको म्हणून तोही शांत राहायचा. दुसरीकडे नेहाला मिळणाऱ्या जास्त महत्त्वामुळे तिच्या स्वभावात हळूहळू अहंकार वाढत चालला होता. तर गौरी अपमान सहन करूनही घराला एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करत होती. लक्ष्मीबाईंना मात्र अजूनही वाटत होतं की शहरात वाढलेली सूनच त्यांच्या म्हातारपणाचा खरा आधार ठरेल. पण नियतीने त्यांच्या आयुष्यासाठी काही वेगळंच ठरवलं होतं. लवकरच अशी वेळ येणार होती जेव्हा जिच्यावर त्यांनी सर्वात जास्त विश्वास ठेवला तीच त्यांची साथ सोडणार होती, आणि जिला त्यांनी आयुष्यभर मोलकरणीसारखी वागणूक दिली तीच त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार बनणार होती. काळ हळूहळू पुढे सरकत होता. गौरी नेहमीप्रमाणे घरातील प्रत्येक जबाबदारी हसतमुखाने सांभाळत होती. पण लक्ष्मीबाईंच्या वागण्यात तिच्याबद्दल काहीच बदल झाला नव्हता. त्या अजूनही नेहाचं कौतुक करायच्या आणि गौरीकडे फक्त घरकाम करणारी व्यक्ती म्हणून पाहायच्या. मात्र नियती शांतपणे सर्व काही पाहत होती. एक दिवस अचानक लक्ष्मीबाईंची तब्येत बिघडली. त्यांना तीव्र चक्कर आली आणि त्या घरातच बेशुद्ध पडल्या. घरातील सगळे घाबरले. डॉक्टरांना तातडीने बोलावण्यात आलं. तपासणीनंतर डॉक्टर म्हणाले, यांना पूर्ण विश्रांतीची गरज आहे. काही महिने त्यांची खूप काळजी घ्यावी लागेल. हे ऐकताच घरातील वातावरण बदललं. आता लक्ष्मीबाईंची सेवा, औषध, वेळेवर जेवण, तपासण्या आणि घरातील सर्व जबाबदाऱ्या कोण सांभाळणार हा प्रश्न सर्वांसमोर उभा राहिला. लक्ष्मीबाईंना पूर्ण खात्री होती की त्यांची लाडकी शहरातील सून नेहा आता त्यांच्यासाठी सर्व काही करेल. त्यांनी प्रेमाने नेहाचा हात धरला आणि म्हणाल्या, बाळा, आता मला तुझी गरज आहे. नेहाने काही क्षण शांत राहून उत्तर दिलं, आई, मला हे सगळं जमत नाही. हॉस्पिटल, औषधं, सेवा हे माझ्या स्वभावात नाही. मी काही दिवस माहेरी जाते, तिथून आल्यावर पाहू. हे ऐकून लक्ष्मीबाई स्तब्ध झाल्या. त्यांना विश्वासच बसत नव्हता. जिच्यावर त्यांनी सर्वाधिक प्रेम केलं तीच आज कठीण प्रसंगी त्यांना एकटं सोडून जात होती. दुसऱ्याच दिवशी नेहाने आपलं सामान भरलं. जाताना तिने घरातील काही दागिने आणि कपाटात ठेवलेले पैसेही सोबत घेतले. राहुलला तिने सांगितलं,
हे मी सुरक्षित ठेवते. इथे राहिले तर हरवतील. पण तिच्या मनात काही वेगळंच सुरू होतं. ती माहेरी गेली, पण दिवस गेले तरी परत आली नाही. राहुलने अनेकदा फोन केला. सुरुवातीला तिने कारणं सांगितली, नंतर फोन उचलणंही बंद केलं. मेसेजला उत्तर नाही, कुठलीच चौकशी नाही, लक्ष्मीबाईंची विचारपूसही नाही. हळूहळू सगळ्यांना सत्य समजू लागलं. नेहा परत येण्याचा कोणताच विचार करत नव्हती. हे पाहून लक्ष्मीबाईंच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांच्या मनात भूतकाळातील प्रत्येक प्रसंग आठवू लागला. ज्या गौरीला त्यांनी मोलकरणीची किंमत दिली, तिचाच त्यांनी वारंवार अपमान केला होता आणि जिच्यावर त्यांनी डोळे झाकून विश्वास ठेवला, तीच त्यांना संकटात सोडून गेली होती. त्या स्वतःशीच पुटपुटल्या, मी माणसं ओळखण्यात किती मोठी चूक केली. दुसरीकडे गौरीने एक क्षणही मागे हटण्याचा विचार केला नाही. ती पहाटे उठून लक्ष्मीबाईंसाठी गरम पाणी तयार करायची, वेळेवर औषधं द्यायची, त्यांना हाताने जेवण भरवायची. रात्रभर त्यांच्या पलंगाशेजारी बसून त्यांची काळजी घ्यायची. घरातील स्वयंपाक, साफसफाई, बाजार, शेतीची कामं आणि सासूची सेवा हे सगळं ती एकटीच शांतपणे सांभाळत होती. एक रात्री लक्ष्मीबाईंना जोराचा ताप आला. गौरीने रात्रभर त्यांच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या. डॉक्टरांना बोलवलं, औषधं आणली. स्वतः झोपली नाही, पण सासूला एकटी सोडलं नाही. पहाटे लक्ष्मीबाईंचे डोळे उघडले. समोर गौरी थकलेल्या अवस्थेत खुर्चीवर बसलेली दिसली. तिच्या डोळ्यात झोप नव्हती, पण चेहऱ्यावर समाधान होतं. त्या क्षणी लक्ष्मीबाईंच्या मनात पहिल्यांदाच प्रश्न निर्माण झाला, जिला मी आयुष्यभर मोलकरणीसारखं वागवलं, तीच माझ्यासाठी एवढं का करते आहे? त्यांच्या मनातील अहंकार हळूहळू वितळू लागला. पण अजूनही त्यांना त्यांच्या चुकीची पूर्ण जाणीव व्हायची बाकी होती. कारण नियतीने त्यांच्यासाठी आणखी एक मोठा धडा राखून ठेवला होता. लक्ष्मीबाईंची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली होती. औषधं सुरू होती, पण आता डॉक्टरांनी काही महत्त्वाच्या तपासण्या आणि पुढील उपचार तातडीने करण्याचा सल्ला दिला. राहुल आणि अजय दोघेही आईला घेऊन शहरातील मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेले. सर्व तपासण्या झाल्यानंतर डॉक्टरांनी गंभीर आवाजात सांगितलं, उपचार लगेच सुरू करावे लागतील. उशीर झाला तर धोका वाढू शकतो. राहुलने घाबरत विचारलं, डॉक्टर, किती खर्च येईल? डॉक्टरांनी फाईल बंद केली आणि म्हणाले, सुरुवातीला किमान 3 लाख रुपये जमा करावे लागतील. हे ऐकताच तिघांच्याही चेहऱ्यावर चिंता पसरली. घरात एवढे पैसे नव्हते. नेहा घर सोडून गेल्यापासून आर्थिक परिस्थितीही बिघडली होती. राहुलने मित्रांना फोन केले. अजयने नातेवाईकांकडे मदत मागितली, पण इतकी मोठी रक्कम लगेच कुठूनच मिळाली नाही. लक्ष्मीबाई शांतपणे हे सगळं पाहत होत्या. त्यांच्या डोळ्यात अपराधीपणाचे अश्रू होते. त्या मनात म्हणत होत्या, माझ्यामुळे माझ्या मुलांवर एवढं मोठं संकट आलं. तेवढ्यात गौरी शांतपणे उठली. ती काहीही न बोलता घरी गेली. थोड्या वेळाने ती परत हॉस्पिटलमध्ये आली. तिच्या हातात एक छोटीशी लाल रंगाची पिशवी होती. तिने ती राहुलच्या हातात ठेवली. पिशवी उघडताच त्यात तिच्या लग्नातील सर्व दागिने होते. मंगळसूत्र, बांगड्या, कानातले आणि आई वडिलांनी प्रेमाने दिलेले दागिने. राहुल आणि अजय आश्चर्यचकित झाले. अजय घाबरून म्हणाला, गौरी, हे काय करतेस? गौरीच्या चेहऱ्यावर शांत हसू होतं. ती म्हणाली, हे दागिने पुन्हा मिळतील, पण आई पुन्हा मिळणार नाही. आई आधी, दागिने नंतर. हे शब्द ऐकताच राहुलच्या डोळ्यात अश्रू आले. अजयलाही काही बोलता आलं नाही. लक्ष्मीबाईंच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला. त्यांच्या मनात एकामागून एक जुने प्रसंग उभे राहू लागले. गौरीचा केलेला अपमान, तिला मोलकरीण म्हणणं, पाहुण्यासमोर तिचा केलेला अपमान आणि आज तीच सून स्वतःचं सर्वस्व त्यांच्या जीवासाठी अर्पण करत होती. लक्ष्मीबाई रडत म्हणाल्या, बाळा, मी तुझ्यासोबत खूप अन्याय केला. पण गौरीने त्यांचा हात हातात घेतला. ती हसत म्हणाली, आई, आता त्या गोष्टी आठवू नका. तुमची तब्येत ठीक होणं हेच आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे. गौरीच्या शब्दात ना राग होता, ना तक्रार, फक्त प्रेम आणि माणुसकी होती. दुसऱ्याच दिवशी तिचे दागिने विकून उपचारासाठी पैसे जमा करण्यात आले. डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. काही दिवसांनी लक्ष्मीबाईंच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली. हॉस्पिटलमध्ये पडून असताना त्या सतत गौरीकडेच पाहत होत्या. त्यांच्या मनात आता एकच प्रश्न घोळत होता, जिला मी आयुष्यभर मोलकरणीची किंमत दिली, ती माझ्यासाठी इतकं निस्वार्थ प्रेम कसं करू शकते? त्या क्षणी त्यांना जाणवलं,
खरं मोठेपण शहरात वाढण्यात नसतं, महागडे कपडे घालण्यात नसतं, तर संकटात आपल्या माणसांसाठी सर्वस्व अर्पण करण्यात असतं. त्या दिवसानंतर लक्ष्मीबाईंच्या मनात गौरीबद्दलचा दृष्टिकोन कायमचा बदलू लागला. पण अजून एक क्षण बाकी होता, जिथे त्या संपूर्ण कुटुंबासमोर आपल्या चुकीची कबुली देणार होत्या आणि ज्या सुनेला त्यांनी कधीच सून मानलं नव्हतं, तिलाच आपल्या मुलीचा मान देणार होत्या. काही आठवड्यांच्या उपचारानंतर अखेर लक्ष्मीबाईंची तब्येत हळूहळू सुधारू लागली. डॉक्टरांनी त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली. घरी परतल्यावर लक्ष्मीबाईंना एक गोष्ट स्पष्ट दिसू लागली. आजारपणाच्या प्रत्येक दिवसात त्यांच्याजवळ कोण होतं? सकाळी औषधं वेळेवर देणारी, त्यांना हाताने जेवण भरवणारी, रात्रभर त्यांच्या पलंगाजवळ बसून जागणारी आणि प्रत्येक वेदनेत त्यांचा हात घट्ट धरून उभी राहणारी ती फक्त गौरी होती. दुसरीकडे नेहा अजूनही घरी परतली नव्हती. तिने एकदाही फोन करून तब्येतीची चौकशी केली नव्हती. हे सगळं आठवताच लक्ष्मीबाईंच्या मनात अपराधीपणाची भावना आणखी वाढली. त्यांच्या डोळ्यांसमोर एकामागून एक प्रसंग उभे राहू लागले. गौरीला पाहुण्यांसमोर मोलकरणी म्हणणं, तिच्या मेहनतीकडे दुर्लक्ष करणं, नेहाला जास्त महत्त्व देणं आणि प्रत्येक वेळी गौरीच्या मनाला नकळत दुखावणं. त्या स्वतःलाच दोष देऊ लागल्या. एक दिवस सकाळी गौरी नेहमीप्रमाणे स्वयंपाकघरात काम करत होती. लक्ष्मीबाई हळूहळू तिच्याजवळ गेल्या. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. गौरीने त्यांना पाहिलं आणि प्रेमाने विचारलं, आई, तुम्ही उभ्या का राहिलात? तब्येत अजून पूर्ण बरी नाही. चला, मी तुम्हाला खोलीत घेऊन जाते. पण लक्ष्मीबाईंनी तिचा हात घट्ट धरला. क्षणभर त्या काहीच बोलू शकल्या नाहीत. अचानक त्या रडू लागल्या. त्यांनी गौरीसमोर हात जोडले. गौरी घाबरून म्हणाली, आई, हे काय करता? तुम्ही मोठ्या आहात. लक्ष्मीबाई अश्रूंनी भरलेल्या आवाजात म्हणाल्या, बाळा, मला माफ कर. मी तुला या घरची सून नाही तर मोलकरणी समजत राहिले. पण आज मला समजलं, खरी मुलगी तूच आहेस. हे शब्द ऐकताच गौरीच्या डोळ्यातही अश्रू आले. तिने लगेच लक्ष्मीबाईंचे हात खाली घेतले आणि त्यांना मिठी मारली. ती हसत म्हणाली, आई, भूतकाळ विसरूया. नाती रक्ताने नाही तर प्रेम, विश्वास आणि माणुसकीने टिकतात. हे दृश्य पाहून राहुल आणि अजय दोघेही भावुक झाले. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. त्यांना आज पहिल्यांदाच जाणवलं की घराला जोडून ठेवणारी व्यक्ती सर्वात मोठी असते. त्या दिवशी लक्ष्मीबाईंनी संपूर्ण कुटुंबासमोर गौरीचा हात हातात घेतला. त्या अभिमानाने म्हणाल्या, आजपर्यंत मी रूप, शहर आणि दिखाव्याला महत्त्व दिलं, पण आज मला समजलं, माणसाची खरी ओळख त्याच्या मनात असते. त्या क्षणी घरातील वातावरण पूर्णपणे बदललं. गैरसमज, अपमान आणि भेदभावाची जागा आता प्रेम, आदर आणि आपुलकीने घेतली होती. लक्ष्मीबाईंच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू हे दुःखाचे नव्हते, तर आपल्या चुकीची जाणीव झाल्याचं आणि एका खऱ्या मुलीचं प्रेम मिळाल्याचं समाधान होतं. काही दिवस उलटले. लक्ष्मीबाई पूर्णपणे बऱ्या झाल्या होत्या. घरात पुन्हा आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं. गौरी नेहमीप्रमाणे घरातील प्रत्येकाची काळजी घेत होती. एक दिवस अचानक घराची बेल वाजली. दार उघडलं तर समोर नेहा उभी होती. तिच्या चेहऱ्यावर पूर्वीसारखा गर्व नव्हता, तर पश्चाताप स्पष्ट दिसत होता. ती हळूहळू घरात आली. सर्वांच्या नजरा तिच्याकडे वळल्या. नेहाने खाली मान घालून लक्ष्मीबाईंसमोर हात जोडले. आई, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी संकटाच्या वेळी या घराची साथ सोडली. मला माफ करा. लक्ष्मीबाईंनी शांतपणे तिचं बोलणं ऐकलं. यानंतर त्यांनी गौरीला आपल्याजवळ बोलावलं. सर्व कुटुंबियांसमोर त्यांनी गौरीचा हात आपल्या हातात घेतला. त्यांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू होते. त्या भावुक होऊन म्हणाल्या, आजपर्यंत मी बाह्य रूप, शहरातील राहणीमान आणि दिखावा यालाच महत्त्व दिलं, पण संकटाच्या वेळी मला समजलं, माझी खरी ताकद आणि माझा खरा आधार गौरी आहे. आजपासून ही फक्त माझी सून नाही, ही माझी मुलगी आहे. हे शब्द ऐकताच घरातील प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं. गौरीलाही अश्रू आवरले नाहीत. तिने लक्ष्मीबाईंना मिठी मारली आणि म्हणाली, आई, तुमचं प्रेमच माझ्यासाठी सर्वात मोठं बक्षीस आहे. हे दृश्य पाहून नेहाच्या डोळ्यातही अश्रू आले. ती गौरीजवळ गेली आणि हात जोडून म्हणाली, गौरी, मी तुला कधी समजूनच घेतलं नाही. मला माफ कर. गौरीने क्षणाचाही विचार न करता तिचे हात हातात घेतले. ती हसून म्हणाली, आपण एकाच घरातील आहोत. चुका सगळ्यांकडून होतात,
पण माफीमुळेच नाती पुन्हा जुळतात. त्या दिवसानंतर घरातील वातावरण पूर्णपणे बदललं. लक्ष्मीबाईंनी दोन्ही सुनांना समान प्रेम आणि आदर द्यायला सुरुवात केली. नेहाही बदलली. ती गौरीसोबत घरातील कामात हातभार लावू लागली. दोन्ही सुना एकमेकींना बहिणींप्रमाणे साथ देऊ लागल्या. घरात पुन्हा हसू, प्रेम आणि आपुलकी परत आली. लक्ष्मीबाई अनेकदा अभिमानाने म्हणू लागल्या, माझ्या 2 सुना नाहीत, माझ्या 2 मुली आहेत. रूप, पैसा आणि शहरातलं शिक्षण माणसाला मोठं बनवत नाही. संकटाच्या वेळी जो निस्वार्थपणे साथ देतो तोच खरा आपला असतो. नाती जिंकण्यासाठी सौंदर्य नाही, तर प्रेम, त्याग, विश्वास आणि माणुसकी लागते. म्हणून कधीही कोणाची किंमत त्याच्या राहणीमानावरून करू नका, कारण वेळ आल्यावर माणुसकीच सर्वात मोठी श्रीमंत ठरते. मित्रांनो, या कथेने तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. माणसाची किंमत त्याच्या रूपावर, पैशावर किंवा तो कुठून आला यावरून करू नका. खरी ओळख त्याच्या स्वभावात, प्रेमात आणि संकटाच्या वेळी दिलेल्या साथीत असते. जर तुम्हालाही वाटत असेल की प्रेम, विश्वास आणि माणुसकी हीच प्रत्येक नात्याची खरी ताकद आहे, तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि आपल्या कुटुंबियांसोबत व मित्रांसोबत शेअर करा. अशाच मनाला भिडणाऱ्या, डोळ्यात पाणी आणणाऱ्या आणि आयुष्याला नवा विचार देणाऱ्या मराठी कथा पाहण्यासाठी आमच्या मनस्पर्श कथा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे आमचा पुढचा भावनिक व्हिडिओ तुम्ही चुकवणार नाही. आणि शेवटी कमेंटमध्ये नक्की सांगा, या कथेतील तुम्हाला सर्वात जास्त कोणतं पात्र आवडलं, गौरी, लक्ष्मीबाई की नेहा आणि का? तुमची एक कमेंट आम्हाला अशाच सुंदर कथा तयार करण्याची नवी प्रेरणा देते. धन्यवाद. पुन्हा भेटू एका नव्या मनस्पर्शी कथेसोबत.